हॅलो मित्रांनो. तर मी सायन्सचे विद्यार्थी नाहीये, पण मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. त्यासाठी मी चालू केला आपला आजचा एक्सपेरिमेंट, ज्याच्यामध्ये मी बनवत आहे मसाला भात. इथे सगळी सामग्री मी तुम्हाला दाखवली, मी काय काय घेतले आहे मसाला भातसाठी. आणि हा आहे आपला एक सिक्रेट मसाला. नंतर मी न टाइम वेस्ट करता कढई तापून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकला तेल. मी तेलामध्ये मस्त जिरा करपून घेतला. त्याच्यानंतर आपले कांदे आणि मिरच्या पण टाकले, ते पण मस्त करपवायला घेतले. तेवढ्यात मला आठवलं का अरे आपल्याकडे तर बटाटाच नाहीये. मी पटकन धावत गेली आणि बाजूवाल्याकडून एक बटाटा मागून आणला. त्या बटाट्याला मस्त सोलून धुवून आणि त्याचे बारीक बारीक पीस करून घेतले. तोपर्यंत आपला जो कांदा आणि मिरची होते ते भाजून झालेला. त्यानंतर मी आपला आलं लसणाचा पेस्ट जो आहे तो त्याच्यामध्ये टाकला आणि त्याला थोडं उशीर भाजून घेतलं मस्तपैकी. त्यानंतर त्याच्यामध्ये सोडले बटाटे सोडल्यास थोडेसे बटाटे पण भाजले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले टमाटे आणि त्याला मस्त चालवलं. नंतर आपला सिक्रेट मसाला टाकला. सिक्रेट मसाला हा असा आहे ना का मी कोणालाच सांगितलं नाही, त्याच्यामध्ये फक्त धने, हळद आणि मिरची पावडर मी टाकलेलं आहे. पण आता तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण ते वापरू शकतात. नंतर याच्यामध्ये मी टाकले आपले मटर, जे की मला लय जास्त आवडतात. त्यानंतर मी टाकले आपली कोथिंबीर. मस्तपैकी त्याला भाजून घेतलं मसाल्याला. इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो मस्त तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी लावला कुकर आणि मस्त 2-3 शिट्ट्या घेतल्या आणि तिसऱ्या शिट्टीला मी जो आपला गॅस आहे तो बंद करून टाकला. इथे आपला भात जो आहे मस्तपैकी रेडी झालेला आहे. मी लास्टला तुम्हाला जो भातचा फायनल लुक आहे तो पण दाखवेल, पण त्याच्या आधी तुम्हाला मी खाऊन दाखवते. तर वाव, एवढा भारी झालेला आहे ना भात. थोडासा तिखट झालेला, पण खरं तर मला थोडंसं तिखटच करायचं होतं, झणझणीत. वा वा वा, लय भारी लय भारी. तर तुम्ही पण हा मसाला भात नक्कीच ट्राय करा, खरंच लय भारी होतो. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी.